रामकृष्ण हरी. मी नम्रता पवार. माझ्या शिवचैतन्य पवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर तुम्ही बघू शकता ही तयारी आहे आमच्या शिवचैतन्याच्या बोरन्हांची. तर एक एक अशी तयारी चालू केलेली आहे. सुरुवातीला बघू शकता तुम्ही आमच्याकडे डेकोरेशनचं सामान होतं, जेवढं घरी होतं तेवढा यूज केलेला आहे. आणि परत आम्ही असे फुगे आणलेले होते विकत. तर बघू शकता मुलांनी फुगवून तयार केलेले आहेत. आणि परत इकडं अशी थोडं जसं जमेल तसं आम्ही छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर इकडं खाली पाटावरती मी गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि झेंडूच्या फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे. आणि परत जी मुलांना आंघोळीला घालतात तेच सगळं चॉकलेट, बोर, उसाचे तुकडे, ढाळे हे असे केलेलं आहे. आणि इकडं रांगोळी काढलेली आहे मी. मला काही एवढी जमत नाही, पण जशी जमेल तशी मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इकडे बघू शकता ज्या मी पाकळ्या केलेल्या होत्या तेच थोडंसं असं पाटाच्या कडेने थोडंसं असं पसरवलं आहे. तर सुंदर असं आमच्या मुलांनी डेकोरेशन केलेलं आहे. आणि तुम्ही परत बघू शकता आमचा शिव आलेला आहे. खरंच खूप छान बसला होता तो. सगळे त्याचं कौतुक करत होते की एवढा सुंदर बसला होता. त्याला वाटायचं की माझा वाढदिवसच आहे म्हणून असा बसलेला. परत मी त्याला कुंकू लावलं आणि तांदूळ टाकून औक्षण करून घेतलं आणि तिळगुळ चारला. परत असं करून एक 5 बायकांनी त्याला ओवाळून घेतलं. तर इतकी स्माईल भारी द्यायचा, हाच म्हणलं की खूप छान फोटोमध्ये हसायचा. परत ही आहे त्याची मोठी आई म्हणजेच चुलती. तर त्यांनी पण कुंकू लावून औक्षण करून घेतलं त्याचं. खरंच बारके लेकरं खूप रडतात, पण शिवला असं काही नव्हतं. तो खूप छान बसलेला होता पाटावरती. औक्षण करून प्रत्येकाचा एक एक फोटो क्लिक केला. परत आल्या मामीनं पण औक्षण करून घेतलं. पुन्हा आल्या मावशीनं पण कुंकू वगैरे लावलं आणि तांदूळ टाकून औक्षण करून घेतलं. तर ह्याच आमच्या गल्लीतल्या बायका होत्या. माझ्या मैत्रिणी पण काय होत्या. आणखी यायला चालूच होत्या बायका. जसं घरातलं काम होईल तसं येत होत्या. तर तुम्ही बघू शकता इकडं परत आली अनन्यानं पण औक्षण करून घेतलं. सगळे मिळून असं 5 जणांनी औक्षण करून घेतलं दादाचं. आणि परत त्याला वाटायचं की सगळ्या जणांनी औक्षण केलं आणि आता माझे बाबाच राहिले. मग परत बाबांनी त्याच्या करून घेतलं. ह्या आहेत त्याच्या फेवरेट आत्याबाई. सारखा आत्या आत्या करत असतो, कारण ताईची लहानपणापासून त्याला सवय आहे आणि खूप जीव लावतात ताई त्याला पण. आम्हाला डेकोरेशन वगैरे जमलं का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इकडं बघू शकता परत ह्यांनी पण औक्षण करून घेतलं. तेव्हा तो खुश झाला जरा. आणि परत आम्ही आंघोळ घालायला केली तयारी चालू. तर खूप छान असं त्याला वाटायचं. इतकं भारी मज्जा वाटायची ना त्याला. खरंच लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. आणि इकडं लहान मुलांची इकडं आमच्या गुरुकुलमधल्या तयारी चालू होती की बोरं चिंचा वेचायची. पण मी असं काही करू दिलं नाही, कारण 5 शेर घालीपर्यंत म्हणलं थांबा थोडा वेळ जरा. हा आहे पलीकडचा शेखर, आमच्या जावेचा मुलगा. परत त्यांनी पण हात लावून अशी आंघोळ घातली. घरात कार्यक्रम म्हणलं की खूप कामं, खूप छान असं वाटतं. कामं पण असतात, तयारी पण करायची असते, पण एवढ्यामधनं पण खूप छान वाटतं. वेळात वेळ काढून एखादा कार्यक्रम म्हणलं की खूप तयारी करावी लागते. त्यातल्या त्यात आदल्या दिवशीचा सण होता. सणामुळं पण खूप आवरायचं होतं.
तर तुम्ही बघू शकता इकडं दादाला आंघोळ घालायची तयारी झालेलीच आहे, पण सर्वजणी म्हटले की 6 घातलीत मग आणखी एखादा घालायला पाहिजे. तर इकडे बघू शकता तुम्ही मुलांची किती घाई आहे, बोरं, चिंचा, चॉकलेट वगैरे वेचण्याची. परत बायका पण खूप घाई करत होत्या. मग नंतर आम्ही हळदी कुंकू आणि वाणाचं सामान घेऊन गेलो बायकांकडं. मुलांचं काहीतरी वेगळंच होतं, त्यांची घाई होती खाण्याचं शोधण्यासाठी. तर ह्या आहेत मॅडम, आमच्या गुरुकुलमधील मुलांच्या 10वीच्या ट्यूशनच्या मॅडम आहेत. त्यांना पण हळदी कुंकू लावलं, पान सुपारी दिली आणि वाणाचं हट्ट काय आम्ही आणलं होतं ते पण दिलं. परत ह्या आहेत त्यांच्या जाऊबाई, अशा 3 जणी पण मिळून आल्या होत्या त्यांनी. तर त्यांना हळदी कुंकू लावून असं वाण दिलं आम्ही. परत ह्या आहेत मामी, मामींना पण हळदी कुंकू लावून मी पान सुपारी वगैरे दिली आणि वाणाचं सामान दिलं. तर तुम्ही बघू शकता, जरा हा व्हिडिओ टाकायला मला खूप लेट झालेला आहे, कारण बाकीचे पण खूप काम होते, त्याच्यामुळं व्हिडिओ मी लवकर अपलोड करू शकले नाही. ह्या आहेत आमच्या ताईसाहेब, म्हणजेच माझी मैत्रीण, खूप जवळची मैत्रीण. तर यांना पण हळदी कुंकू लावला आणि त्यांना पण असं वाणाचं दिलं आणि तिळगुळ दिला. तर आमचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे आणि निवांत. तर असते थोडीशी घाई, कारण गुरुकुलमधली मुलं आहेत, त्यांचा स्वयंपाक असतो, बाकीचे पण कामं आवरायचे असतात. तेवढ्यातनं पण मी जेवढं जमेल तेवढं मुलांना शूट करायला लावलं होतं. तर आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे कसं असतं की प्रत्येक वार ठरवून असं बायका हळदी कुंकू ठेवतात, कारण सगळ्यांना सगळ्यांच्या घरी जायला येतं. कारण एका दिवशी जर सगळ्यांनी हळदी कुंकाला बोलवलं तर कुणाला जास्त असं जमणार नाही, त्यामुळे असं ठरवून हे करतात. कारण किंक्राती दिवशी तर बोरनान करत असतात. रामकृष्ण.